नमस्कार प्रेक्षकांनो, 16 तारखेचा भाग खूपच जबरदस्त असा असणार आहे. ऋषिकेश आणि जानकी या दोघांनी आता आशीर्वाद बंगल्यात एंट्री करत ऋषिकेशने जो निर्णय घेतलेला आहे तो ऐकून ऐश्वर्याची मात्र पुरी वाट लागणार आहे. कारण ऐश्वर्याला कळणारही नाही की ऋषिकेश आणि जानकीने जो निर्णय घेतलेला आहे त्यामुळं ती कशी तोंडावर आपटणार आहे. तिच्या डोक्यातही येणार नाही अशी गोष्ट घडणार आहे. ती म्हणजे इकडे ओवीला भेटण्यासाठी सुमित्रा आतुर होत असते. तिचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरी मला ओवीला भेटायचंच आहे, मी ओवीला भेटणारच आहे असं सुमित्राचं म्हणणं असतं. परंतु इकडे ऐश्वर्या अशी म्हणत असते की नाही, तुम्ही त्यांना तिला भेटू शकत नाही कारण तुम्ही जे बोलत आहात त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत आणि ऋषिकेश दादांनाही मान्य नाही की तुम्ही आणि ओवीनं एकत्र भेटणं. त्याच वेळी तिथे आशीर्वाद बंगल्यामध्ये जानकी आणि ऋषिकेश दोघंही आलेले आहेत आणि ते येऊन तिथं ऋषिकेश म्हणतो की कोण म्हटलं मला मान्य नाही की सुमित्रा रणदिवे आई आणि ओवी या दोघींनी भेटणं मला मान्य नाही असं कोण म्हटलेलं आहे असा प्रश्न ऋषिकेशने विचारलेला असतो. आणि त्याच वेळी ऋषिकेश जेव्हा हे सगळं बोलतो तेव्हा मात्र ऐश्वर्याला धक्काच बसलेला असतो. कारण हे कसं शक्य आहे, कारण तिचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही ऋषिकेश हे कधी ॲक्सेप्ट करणार नाही. पण इथे ऋषिकेशने हे ॲक्सेप्ट केलेलं आहे. त्याने सांगितलेलं आहे की काहीही झालं तरी मला काही प्रॉब्लेम नाही, कारण सुमित्रा रणदिवे आई आणि ओवी यांनी भेटण्यामध्ये मला काहीही अडचण नाही. त्या दोघीजणी एकमेकींना भेटू शकतात. आणि हे ऐकल्यानंतर ऐश्वर्याची मात्र वाट लागलेली आहे आणि ऐश्वर्याला कळायचं बंद झालेलं आहे. कारण ऐश्वर्याने हा विचारही केला नव्हता की ऋषिकेश कधी परवानगी देईल. आणि मग जानकी तिथं समोर येते. ओवी धावत येऊन आजीला मिठी मारते. ओवी आणि आजी जे त्यांचं नातं आहे ते स्ट्रॉंग झालेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर हे सगळं जेव्हा घडणार आहे तेव्हा मात्र इकडे खूप जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण ओवी आणि त्याचबरोबर सुमित्रा एकत्र आलेल्या आहेत आणि ऋषिकेशने त्या दोघींना एकत्र यायला सांगितलेलं आहे, त्या दोघींना एकत्र आणलेलं आहे आणि हे सगळं घडत आहे. मग ऐश्वर्याच्या जवळ जानकी जाते आणि जानकी सांगते कशी वाटली, चपराक बसली का तोंडात चांगली, कारण काहीही झालं तरीही ही एक नात्याच्या नव्या अध्यायाला सुरुवात आहे एवढं लक्षात ठेव. कारण काहीही झालं तरीही एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेव, आम्ही रणदिवे आहोत आणि तुझी वाट लावणार हे नक्की आहे. तर इकडे सुमित्रा आता आलेली नसते घरी म्हणून सगळेजण खूप विचारात असतात, टेन्शनमध्ये असतात. आणि ऐश्वर्याच्या सांगण्यावरून सारंगने तर ऋषिकेशवर सुमित्राला किडनॅप केल्याचा आरोप लावलेला असतो. तर इकडे सुमित्रा मात्र कोणाचे फोन घेत नसते, काही नसते. आणि इकडे जानकी आणि ओवी विचार करत असतात. तेव्हा ओवी खूप आनंदात दिसते. जानकी म्हणते काय झालं, तेव्हा ओवी म्हणते की आई तू काळजी करू नकोस. जानकीला ओवी असं म्हटल्यावर ओवी म्हणते म्हणजे, तेव्हा ती म्हणते अगं आजी सुखरूप आहे, मी आजीला फोन केला होता, तिने मला सांगितलं होतं तू बाबाबरोबर जा, काही प्रॉब्लेम येणार नाही, मी आहे इथं आणि मी मंदिरात जाते. तेव्हा मात्र हे ऐकल्यानंतर खूप मोठा धक्का बसलेला असतो. आणि त्याच वेळी इकडे जानकी म्हणते म्हणजे, तेव्हा ओवी सांगते की हो मी तुला तेच सांगत आहे, कारण काहीही झालं तरीही आजी आणि मी आम्ही दोघीही मंदिरात भेटणार होतो. नंतर मग आजी मंदिरात गेलेली आहे कारण तिला ही गोष्ट अजिबात आवडलेली नाही, तुम्ही आम्हाला भेटू देत नाही ना, म्हणून आजी नाराज झालेली आहे, हे ओवी जानकीला सांगत असते. तेव्हा मात्र जानकी म्हणते म्हणजे, तेव्हा ओवी म्हणते की हो आजी मंदिरात आहे आणि तिथेच ती थांबलेली आहे. हे ऐकल्यानंतर जानकी म्हणते हो का, आणि तुला कसं कळलं, तेव्हा ती म्हणते मी आजीला फोन केला होता. मग हे ऐकून लगेच जानकी ऋषिकेशला फोन करते आणि घरी बोलावून घेते. घरी बोलावल्यानंतर जानकी सांगू लागते की अहो तुम्ही लवकर घरी या, आईंचा पत्ता लागलेला आहे. ऋषिकेश म्हणतो काय म्हणतेस तू, तेव्हा जानकी म्हणते की हो आई मंदिरात आहे. तेव्हा म्हणतो अगं खरं आई मंदिरात आहे, मग तिने माझा का फोन नाही उचलला, मला तर काळजी वाटत होती, मला कळत नव्हतं कुठं शोधू तिला. तेव्हा जानकी म्हणते अहो काळजी करायची काहीच गरज नाही, कारण आई सगळ्यांवरती नाराज झालेल्या आहेत आणि आईंना ही गोष्ट अजिबात आवडलेली नाही की तुम्ही सगळेजण भेटू देत नाही, म्हणून आई मंदिरात थांबलेल्या आहेत आणि तुमचा कोणाचाही फोन उचललेला नाही, फक्त त्यांनी ओवीचा फोन उचललेला आहे आणि ओवीला सांगितलेलं आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो काय सांगतेस तू जानकी, तेव्हा जानकी म्हणते हो ओवीने आईंना फोन केलेला होता आणि सांगितलेलं होतं की मी मंदिरात आहे आणि ओवी आणि आई यांच्या दोघींमध्ये बोलणं झाले. तेव्हा ऋषिकेश म्हणतो जानकी तू चल माझ्याबरोबर. आणि मग जानकी आणि ऋषिकेश दोघंही मंदिरात जातात. मंदिरात जात असताना जानकी ऋषिकेशला समजावत असते, म्हणत असते हे बघा ऋषिकेश, आज तुमच्याबरोबर ओवी बोलली नाही तर तुम्हाला किती वाईट वाटलेलं आहे, पण तुम्ही एकदा असा विचार करून बघा ना, जर आईंच्या
त्यांच्याबरोबर तुम्ही बोलत नाही तर त्यांना किती वाईट वाटेल. मान्य आहे मला त्यांची चूक झालेली आहे, सगळ्या गोष्टी मला पटत आहेत, पण तुम्ही ह्या गोष्टीचा कधी विचार केला आहे का? कारण आईंना काहीतरी चुकीचं समजलं गेलं होतं म्हणून ह्या गोष्टी घडलेल्या होत्या. पण तुमच्या लक्षात येतं आहे का या सगळ्याचा परिणाम काय होत आहे? असं जानकी बोलत असते. तेव्हा मात्र ऋषिकेश म्हणत असतो, पण या सगळ्याचं आपण काय करायचं आहे? कारण त्यांनी चुकीचा गैरसमज करून घेतलेला होता आपल्याबद्दल, मग आता आपण काय करणार आहोत? त्यावरती जानकी म्हणत असते की अहो असं काय म्हणताय तुम्ही? तुमच्या लक्षात येत नाही आहे का? कारण आईंच्या समोर ते चित्र उभं केलं गेलं होतं, आत्ताही तेच झालेलं होतं आणि ती समजूत घालत असते. इकडे सुमित्रा मंदिरात असते. जानकी सौमित्राला फोन करते आणि सौमित्राला सांगू लागते की हे बघा सौमित्र भाऊजी, आता आपल्याकडे एक दुवा मिळालेला आहे आणि त्यावरूनच आपण आपलं कुटुंब एकत्र आणू शकतो. तेव्हा सौमित्र म्हणत असतो की जानकी वहिनी नक्की काय करायचं आहे? हे ऐकल्यानंतर जानकी म्हणते की ओवीच्या मदतीने आपल्याला हे करायचं आहे आणि मी ते करायला तयार आहे, असं ती बोलत असते. आणि ऋषिकेश यांची मी समजूत घालते. ऋषिकेशला ती समजवत असते. इकडे सुमित्रा खुश झालेली असते कारण तिनं ओवीला भेटलेली असते आणि जेव्हा सुमित्रा पाहते जानकी आणि ऋषिकेश दोघंही तिला शोधायला मंदिरात आलेले आहेत आणि ऋषिकेश खुश झालेला असतो कारण सुमित्रा त्याला तिथे सुखरूप आहे हे कळलेलं असतं. आणि मग सुमित्राकडे ऋषिकेश आणि जानकी दोघंही जातात. तेव्हा सुमित्राला ऋषिकेश म्हणू लागतो की काळजी वाटत होती, फोन का उचलला नाही असं तो सांगू लागतो, तो विचारत असतो. आणि त्याचबरोबर इकडे जेव्हा जानकी आणि त्याचबरोबर ऋषिकेश आलेले आहेत हे पाहून सुमित्राला खूप छान वाटतं आणि ओवीला घेऊन ते आलेले असतात. ओवीची भेट घडते आणि त्यानंतर आता ओवी, जानकी, ऋषिकेश दोघंही तर इकडे जेव्हा हे घडतं तेव्हा मात्र ते दोघंही आता ओवीला घेऊन निघतात आणि सुमित्रालाही जाता जाता घरी सोडतात. तर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे घरी आल्यावर जानकी म्हणत असते, तुमच्या लक्षात आलं आहे का काय झालं आहे ते? कारण इकडे लक्षात ठेवा, तुम्ही आत्ता जे निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आपली ओवी दुखावली जात होती, आई पण टेन्शनमध्ये होत्या, पण तुमच्या लक्षात येतं आहे का त्या दोघी जर एकमेकींना भेटल्या तर त्या दोघीजणी खुश होत आहेत. त्यामुळं काहीही झालं तरी एक गोष्ट लक्षात ठेवा की त्या दोघी एकत्र येणं खूप गरजेचं आहे आणि त्या आजीनातीला आपण एकमेकींपासून कोणीही तोडू शकत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा, असं इकडे जानकी ऋषिकेशला सांगते. आणि ओवी पण खुश झालेली असते कारण जानकीने ठरवलेलं असतं की मी माझ्या मुलीला तिच्या आजीपासून तोडणार नाही, कारण तीही खूप नाराज झालेली असते. आणि ऋषिकेशने पण विचार केलेला असतो कारण काहीही झालं तरीही एक गोष्ट महत्त्वाची असते, ती म्हणजे या दोघांना एकत्र आणणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर इकडे आता सुमित्रा घरी आलेली असते आणि ती नानांना सांगत असते की मला ऋषिकेश आणि जानकी या दोघांनी घरी आणून सोडलेलं आहे. तेव्हा नाना म्हणतात, काय ऋषिकेश आलेला? तेव्हा सुमित्रा सांगते की हो, गेटच्या जवळ त्यांनी सोडलं आणि मग ते ओवीला घेऊन गेले. मी मंदिरात होते ना, मग तिथं ते मला शोधायला आले होते आणि त्यांनी दोघांनीही मला एकत्र आणलेलं आहे. ते ऐकल्यानंतर नानाही खुश होतात. आणि त्याचबरोबर सारंग मात्र बायकोचा जो बैल आहे तो अगदी रागारागाने चाललेला असतो आणि म्हणतो, आई मला तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा सुमित्रा म्हणते, काय बोलायचं आहे तुला माझ्याशी? म्हणजे तुला माझ्याशी बोलायचंही असतं का? नाही, प्रत्येक वेळेस ओरडतच येत असतो. तेवढ्यातच तिथे आलेली असते ती म्हणजे शर्वरी ही तिथे आलेली असते आणि सारंग मात्र ओरडायला सुरुवात करत असतो. तेव्हा सुमित्रा म्हणत असते, काय बोलायचं आहे तुला नक्की माझ्याशी, ते तरी कळू दे, असं सुमित्रा म्हणते. तेव्हा तो म्हणतो की आई तू घरी आली, आम्ही एवढं तुला शोधत होतो आणि तू आत्ता घरी आलेली आहे आणि तू माझ्याकडे आलेलीही नाही. सुमित्राला मात्र कळलेलं असतं की सारंगने ऋषिकेशवरती आरोप लावलेले आहेत. ऋषिकेशवरती किडनॅपिंगचा आरोप करणार आहे, पोलीस कंप्लेंट करणार आहे, गुंड घेऊन तो गेलेला होता, हे सगळं कळलेलं असतं. आणि इकडे जानकीने समजवल्यामुळं ऋषिकेशने पण एक निर्णय घेतलेला असतो. ऋषिकेशने इकडे आलेला असतो आणि तो ओवीला म्हणतो की चल आता आपण जायचं आहे, मी तुला तुझ्या आजीपासून कधीही तोडणार नाही, असं स्पष्ट शब्दात ऋषिकेशने ओवीला सांगितलेलं असतं. आणि ओवीला घेऊन तोही निघालेला असतो. जानकीला खूप छान वाटतं. आणि इकडे आशीर्वाद बंगल्यामध्ये घडत असतं ते वेगळंच, कारण आशीर्वाद बंगल्यामध्ये इकडे जानकी त्याचबरोबर ऋषिकेश ओवीला घेऊन निघालेले असतात, पण ऐश्वर्या मात्र इकडे सुमित्राला ओरडत असते, तुम्ही आम्हाला न सांगता असं करता, काय गरज होती तिथे जायची? सुमित्रा मात्र बिचारी रडत असते. आणि त्याचबरोबर
सुमित्रा म्हणत असते की मला ओवीला भेटायचं आहे, मला काही करून मला ओवीला भेटण्यापासून तुम्ही कोणीही तोडू शकत नाही, हे सुमित्राचं म्हणणं असतं. आणि त्याचबरोबर सुमित्राला वाटत असतं की काहीही झालं तरीही मला तुम्ही तोडूच शकत नाही. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, एक गोष्ट लक्षात ठेवा आई, ऋषिकेश दादांना तर हे मान्य आहे का, त्यांना तरी चालतंय का तुम्ही ओवीला भेटलेलं? कारण तुम्ही विचार करा ना, तुम्ही प्रत्येक वेळेस ओवीला भेटायचा हट्ट करता, पण ऋषिकेश दादांना हे चालणार आहे का, असं ती म्हणत असते. तेव्हा तिथे सुमित्रा रडत असते, आजीला सांगत असते. तिला माहीत नसतं आजी ही ऐश्वर्याच्याच बाजूने आहे, आजी ही ऐश्वर्याचाच विचार करून बोलणार आहे, ही गोष्ट मात्र सुमित्राला माहिती नसते. पण इकडे ऐश्वर्या ओरडून ओरडून सांगत असते. तेव्हा तेवढ्यातच आवाज येतो, तो म्हणजे ऋषिकेशचा. आणि ऋषिकेश तिकडून सांगत असतं की हो, मला चालणार आहे, मला काहीही प्रॉब्लेम नाही या दोघी भेटल्या तर. आणि अचानक दारात ऋषिकेश आणि जानकी या दोघांना आलेलं पाहून ऐश्वर्या त्याचबरोबर सारंग यांना कळायचं बंद होतं, हे सगळं काय घडत आहे, हे दोघं इथं कसे आलेले आहेत, हा प्रश्न पडलेला असतो. आणि त्याचबरोबर त्यांचं असं म्हणणं असतं की काही झालं तरी ह्या दोघांनी इथं यायची काहीच गरज नाही, हे ऐश्वर्याला वाटत असतं. तेव्हा ऋषिकेश आणि जानकी तिथं आलेल्या असतात. आणि तेव्हा लगेचच ऋषिकेशला सुमित्रा म्हणत असते की काय झालं बाळा. तेव्हा इथे ऋषिकेश सांगतो की मी इथे कोणाचा बाळ म्हणून आलेला नाही, तर मी इथे ओवीचा बाबा म्हणून आलेलो आहे, आणि तुम्ही आणि ओवी भेटलात तर मला काहीही प्रॉब्लेम नाही. म्हणजे आता ऋषिकेशने एक पाऊल पुढचं टाकत नवीन सुरुवात केलेली आहे. आणि त्या गोष्टीमध्ये त्याने एक मान्य केलेलं आहे की ओवी आणि सुमित्रा ह्या कधीही भेटू शकतात, मला काहीच अडचण नाही, कारण ओवी ही सुमित्राची नात आहे. आणि तो म्हणतो की मला काहीच प्रॉब्लेम नाही, तुम्ही ओवीला भेटलात तर. आणि हे ऐकल्यानंतर सुमित्रा मात्र जाम खुश झालेली असते, तिला खूप आनंद झालेला असतो. आणि ओवी पण धावत जाऊन आजीला मिठी मारते. सुमित्रा आणि ओवी ह्या दोघींची जी भेट असते ती खरंच विस्मरणीय असते, आणि सगळेजण पाहतच राहतात. सुमित्रा ही तेवढीच खुश झालेली असते, आणि त्याचबरोबर जानकी ही खुश झालेली असते, तिलाही खूप छान वाटलेलं असतं. आणि ऋषिकेश म्हणत असतो की मला काहीच प्रॉब्लेम नाही, कारण तुम्ही दोघी भेटलात तर माझ्या मुलीच्या सुखासाठी मी काहीही करायला तयार आहे. मग आता ऋषिकेशने ते मान्य केलेलं असतं. आणि त्याचबरोबर ऐश्वर्याच्या मात्र कळायचं बंद झालेलं असतं. आणि मग तिथे जानकी येते आणि ऐश्वर्याला म्हणू लागते, कळलं का, कसं आहे, आज ही गोष्ट घडलेली आहे, हे नात्याच्या दृष्टीने पहिलं पाऊल टाकलं गेलेलं आहे. आता नात्याचा नवीन अध्याय सुरू होणार आहे, आणि तू काहीच करू शकत नाही. एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेव, कारण काहीही झालं तरीही नात्यांची नवीन सुरुवात आहे. ओवी जाऊन तिच्या आजीच्या मिठीमध्ये सुखावलेली असते, ती खूप खुश झालेली असते, तिला खूप छान वाटत असतं. आणि फायनली ओवी आणि सुमित्रा एकत्र आलेल्या असतात. आणि या सगळ्याला ऋषिकेशने परवानगी दिलेली असते. त्यामुळे ऐश्वर्या मात्र पाहतच राहते, आणि नात्याची नवीन सुरुवात करत जानकी ऋषिकेशने अद्दल घडवलेली असते, ती म्हणजे ऐश्वर्याला. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.